खरीप हंगामातील पिकांची ई पीक पाहणी करण्याची अंतिम मुदत ही 1 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर अशी होती। मात्र शासनाकडून ही मुदत वाढवण्यात आली असून ही मुदत आता 23 सप्टेंबर पर्यंत करण्यात आली आहे। तर शेतकरी बांधवांसाठी ही आनंदाची बातमी आहे, कारण ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणीची नोंद आपल्या 7/12 उतार्यावर केली नाहीये त्या शेतकऱ्यांना आता ई पीक पाहणीची नोंद 7/12 उतार्यावर करण्यासाठीची मुदत वाढवण्यात आली आहे। माझी शेती माझा 7/12 मीच नोंदवणार माझा पीक पेरा या अंतर्गत शेतकरी बंधूंना आवाहन आहे की त्यांनी खरीप हंगाम 2024 मधील ई पीक पाहणी करून घ्यायची आहे। ई पीक पाहणीसाठी मुदत 15 सप्टेंबर पर्यंत होती, ती 7 दिवसांनी वाढवून आता 23 सप्टेंबर 2024 पर्यंत आपल्याला खरीप हंगामाची ई पीक पाहणी करता येणार आहे। यासाठी प्ले स्टोअरवरून ई पीक पाहणी ॲप्लिकेशन डाउनलोड करून आपण आपल्या शेतामध्ये जाऊन ई पीक पाहणी करू शकतो। ई पीक पाहणीचे वेगवेगळे फायदे आहेत, जसे की पीक विमा योजनेमध्ये जर भविष्यामध्ये नुकसानीचा विषय आला तर यासाठी पीक पाहणीची जी काही नोंद आहे ती आपल्याला गृहीत धरली जाते। यासोबतच वेगवेगळे जे अनुदान असेल शासनाचं, जसं की आता मागच्या खरीप 2023 मधील सोयाबीन आणि कापूस या पिकासाठीचं जे काही अनुदान आहे ते आपण ई पीक पाहणीवरती वितरित करणार आहोत। तसेच जे ई पीक पाहणीच्या नोंदी आहेत याच्यामध्ये आपण खरीप हंगामातील पिकं तसेच आपल्याकडे असणाऱ्या सिंचन सुविधा, विहीर असेल किंवा इतर आपल्याला पाण्याच्या सुविधा असतील त्याचीही नोंद आपण 7/12 वरती घेऊ शकतो। खरीप हंगामातील पिकांसोबतच इतर फळ पिकांचीही नोंद आपण अगदी बांधावरच्या झाडांचीही नोंद आपण ई पीक पाहणीद्वारे करू शकतो। आपण ई पीक पाहणी केल्यानंतर 48 तासामध्ये आपल्या 7/12 वरती त्याची नोंद येते आणि त्याच्यामध्ये जर काही दुरुस्ती करायची असेल तर आपण संबंधित तलाठी यांना संपर्क करून त्याच्यामध्ये दुरुस्ती देखील करू शकतो। यामुळे पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवांना आवाहन आहे की आपण आपल्या पिकाची पीक नोंदणी म्हणजेच आपल्या 7/12 वरती पीक पेरा नोंद करून घ्यायचा आहे। ई पीक पाहणीची नोंद केल्यानं थेट आपल्या 7/12 उतार्यावर आपल्या शेतातील पिकांची नोंद होते, जेणेकरून शासनाच्या योजना त्याचबरोबर पीक विमा अशा विविध गोष्टींसाठी ई पीक पाहणीची नोंद ही महत्त्वाची ठरते। त्यामुळे खरीप हंगामातील ई पीक पाहणीची नोंद करण्याची मुदत ही आता 23 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे। तर संपूर्ण वर्षभरासाठी घेण्यात येणाऱ्या पिकांची ई पीक पाहणीची नोंद करण्याची मुदत ही पूर्ण वर्षभरासाठी असते।